बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला। जलील यांच्या वाहनावर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला केला। एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांच्या वतीने वाहनावर हल्ला करण्यात आलेला आहे। तर या संबंधित हल्ल्याचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय। जलील यांच्या वाहनावर कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर मोठा राडा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे। ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे। परंतु त्याला इम्तियाजला ही जी मस्ती आहे ना की माझं कोणी काही वाकडं करणार नाही, ओएसी मेरे साथ है, आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना, त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। अतुल सावे आणि शिरसाट यांच्या गुंडांनी हल्ला केला। मारहाणीच्या प्रयत्नानंतर आता जलील यांनी मोठा आरोप केलेला आहे। येणाऱ्या काळात लव जिहाद करणाऱ्यांना हातपाय कापून मिट्टी में मिला देंगे ही आमच्या सरकारची भूमिका आहे, असं मंत्री नितेश राणे यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना म्हटलेलं आहे। लव जिहाद करणाऱ्यांचे हातपाय कापू असं नितेश राणे यांनी म्हटलं। ही आमच्या सरकारची भूमिका आहे, मंत्री नितेश राणे यांनी आता ठणकावलेलं आहे। योगीजींच्या भाषेमध्ये मिट्टी में मिला देंगे ही भूमिका आमच्या ह्या हिंदुत्वरी सरकारची आहे, देवाभाऊच्या सरकारची आहे। आणि म्हणून विश्वास देतो येणाऱ्या काळामध्ये लव जिहाद करणारे हे जे कोण जिहादी आहेत ना, त्यांचे पाय हात कापतील एवढी अशी स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची असल्यामुळे कोणालाही सोडणार नाही। कोकणी माणसाला ठाकरेंच्या शिवसेनेनं काय दिलं, मंत्री नितेश राणे यांनी थेट सवाल उपस्थित केला। वसई विरार भांडूप अशा कोकणी बहुल परिसरात काय सुविधा दिल्या, कोकण भवन तरी कोकणी माणसांकरिता उभारलं का, असा थेट सवाल मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंना उपस्थित केलेला आहे। चाकरमाने ज्याला म्हणतात त्याला काय मिळालं, काय दिलं हो ठाकरेच्या ह्या लोकांनी? तुम्ही जावा कधी आमच्या कोकणातल्या जिथे कोकणातली लोक राहतात, भांडूप बिंडूप ह्या भागामध्ये जे आमच्या कोकणातली लोक राहतात, कुठल्या अवस्थेमध्ये राहतात, त्यांच्या जे काय रूम मध्ये राहतात त्यांना सगळे पायाभूत सुविधा मिळाल्या आहेत का? 24 तास पाणी मिळतं का? चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत का? येण्या जाण्यासाठी रस्ते तरी आहेत का? त्यांच्या कोकणातलं घर बघा, वाडीतलं त्यांचं घर बघा, एकदम नीटनीटकं त्यांचं घर असतं, पण तेच कुटुंबीय जेव्हा इथे राहतं 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतं, तर मग ह्या ठाकरेंवर विश्वास ठेवून ते मुंबईत राहत होते ना, त्यांची का काळजी घेतली नाही? मुंबईतल्या राहणाऱ्या कोकणातल्या जनतेसाठी एक तरी कोकण भवन बांधू शकले आहेत का? हे आमच्याकडे भजनी बुवा आहेत, आमच्याकडे दशावतारचे कलाकार आहेत। कोकणातला राहणारा, मुंबईतला राहणारा जो कोकणातला माणूस, त्याला अगर उद्या दशावतारचे काही नाटकं बघायचे असतील, डबल बाऱ्या ऐकायचे असतील, एक कोकण भवन तरी तुमच्या मुंबई महापालिकेने बनवून दिलंय का हो? एक मोठं असं कोकण भवन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।